आणि पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे अंडा मसाला। तर त्यासाठी मी इथे उकडलेले अंडे घेतलेले आहेत, थोडासा कांदा आहे, थोडंसं खोबरं कट करून घेतलंय आणि लसूण आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। तर आपण आता हे जे अंडे आहेत ते पहिले कट करून घेणार आहे। तर आपले अंडे आता मस्त कट करून झालेले आहेत। मसाला बारीक करण्यासाठी थोडंसं खोबरं घेतलंय, थोडासा लसूण आणि ही कोथिंबीर। नेहमी आपण जे खोबरं लसणाचं वाटण करतो तेच करायचंय। चला आता मी हे बारीक करून घेते। तर आता हे मस्त असं बारीक झालेलं आहे आपलं वाटण। आता मी थोडासा लसूण घेतलाय, याचा सोडलेला नाहीये, हा असाच घेतलाय। याला जस्ट थोडंसं क्रश करायचं। पॅन तापत ठेवलाय मी, ह्याच्यामध्ये आपण ऑइल घालून घेणार आहे। तेल छान गरम झालंय, आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे मस्त जिरे आणि हा थोडासा क्रश केलेला लसूण। आणि आता याच्यामध्ये जाणार आहे आपला हा कढीपत्ता, मध्ये ऍड करायचा कांदा। चला आता आपला कांदा छान लाल होत आलेला आहे। चला आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे खोबरं लसूणची पेस्ट। छान मिक्स करून घ्यायचंय। चला आता आपला मसाला छान रेडी झालेला आहे। याच्यामध्ये मी घातली थोडीशी हळद, 1 चमचा तिखट, हा काळा मसाला आहे आणि थोडीशी धने पावडर आहे। आणि आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे मीठ। आता आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आता आपण हे अंडे आपले ह्याच्यामध्ये टाकूया। हे अंडे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। हा मसाला अगदी रेडी झालेला आहे अंडा मसाला। आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया। तर ह्याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा आपल्याला, हे फक्त तेलामध्ये मसाला ह्याचा फ्राय करून घ्यायचा आपल्याला आणि याच्यामध्ये हे अंडे घालायचे। तर अंड्याला हा मसाला एकदम मस्त असा कोट झालाय। आता हे आपण अंडे काढून घेऊया। थोडंसं कट करून टाकते कोबी आणि कांद्याची पात। चला आता आपला अंडा मसाला याच्यामध्ये काढून घेऊया आपण। आणि थोडीशी कोथिंबीर घालूया वरून आपण। तर मंडळी तुम्ही बघू शकता आपला एकदम झणझणीत असा अंडा मसाला रेडी झालेला आहे, विदाऊट पाण्याचा। बिलकुल पाणी घातलेलं नाही, तुम्ही तर बघितलं तेलामध्येच आपण हा मसाला फ्राय केलेला आहे। आणि लसूण आणि कढीपत्ता ह्याची जी टेस्ट आहे ती अमेझिंग आहे। तर क्रश केलेला लसूण आणि कढीपत्ता हेच या डिशचे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत। आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा घरी। ही डिश आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टाटा बाय बाय।